खोल टप्प्याचा चेंडू खोल. फक्त एकच रन मिळेल. 22 लेट 22. एकच धाव. पुरुषोत्तम दुसरा चेंडू. संकेतसाठी सेकंड बॉल. पुरुषोत्तम. अय्ला काय स्पीड आहे. 120च्या वर स्पीड आहे याचा. डॉट बॉल. 2 चेंडू 1 धावा. रफ्तार का बादशाह. याचा स्पीड बघा फक्त तुम्ही किती येतो. आणि खेचून मारणार. जबरदस्त 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 कॅच. समीर. ओ आया आई गो. अंपायर डिसिजन बाद. मस्त यज्ञेश मोरे. सुंदर अशी फलंदाजीचे प्रदर्शन गोलंदाजीचे प्रदर्शन. पुढचा चेंडू आणि हा खेळाडू बाद झालेला आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला बदलापूर शहरामध्ये प्रथम. या माध्यमात युवा नेतृत्वांना भेटत आहे. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी तेज रफ्तार आणि पुन्हा एकदा तेज गतीने फलंदाज तयार गोलंदाजी तयार. बघू आता पुढचा चेंडू आपल्या संघासाठी काय करतात. पुढचा चेंडू रफ्तार का बादशाह. रफ्तार. सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न करून असं पण निर्धावाची 1 धाव अतिरिक्त अशी 1 धाव भेटत आहे संघाला. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. पंचांचा निर्णय. पंचांचा तिकडनं आदेश होते. 5 चेंडू झालेले आहेत. अखेरचा 1 चेंडू शिल्लक. ओव्हर. पंचांनी इथे डिक्लेअर केलेलं आहे की हा षटक संपलेला आहे. पुन्हा एकदा धावसंख्या झालेली आहे 2. फक्त 2 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी संघातर्फे झाला पाहिजे. पुरुषोत्तम साठी फक्त 2 धावा दिल्या त्यांनी. पुढचा चेंडू पुढचे षटक घेऊन येत आहेत राठोड आपल्या संघासाठी. फलंदाजी तयार गोलंदाजी तयार. यष्टीरक्षक तयार. सर्व क्षेत्ररक्षक तयार. कृष्णा राठोड. पुढचा चेंडू कृष्णा राठोड चांगली अशी गोलंदाजी करतात. मारण्याचा प्रयत्न पण पंचांचा निर्णय. डॉट चेंडू. अतिरिक्त अशी 1 धाव भेटते संघाला. 1 धाव संख्येमध्ये वाढ होते. पुढचा चेंडू प्रथमेश पाटील गाजलेले पंच. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. पंचांचा नोचा इशारा. अतिरिक्त अशी 1 धाव. पंचांचा निर्णय कळवा. पंच निर्णय सांगायचा आहे. पंच डेड बॉल डिक्लेअर केलाय. मग पुढचा चेंडू आपल्या संघासाठी फलंदाजी तेवढ्या प्रतिने तयार आहेत. गोलंदाज राठोड. बघू काय करता आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या ट्रॉफीच्या मानकरी होणार वाटतं कारण त्या ट्रॉफीला बॉल लागलाय. राठोड यांची अशी चांगली अशी गोलंदाजी फलंदाजाला समजत नाही कशा प्रकारे हा बॉल मारला जाईल. यज्ञेश मोरे तुम्ही करताय काय. तिसरा प्लेयर कोणी आतमध्ये जायचं नाहीये. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा. वेळ फार कमी आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत. राठोड साहेब लवकरात लवकर बॉल टाका. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी करताना पण पंचांचा वाईटचा इशारा
अतिरिक्त अशी एक धाव संख्येच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढचा चेंडू 5 धावा. संघ धावसंख्येला 5. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, टोलवण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यामध्ये सफल फलंदाज. चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला संघातर्फे, राठोड यांच्यातर्फे. तेवढी ही तरबेज अशी फलंदाज एवढ्या चालक गोलंदाजीमध्ये आपलं व्यक्तिमत्व सादर करताना फलंदाज. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी पुढे मारण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे मारला आणि गचाळ क्षेत्ररक्षण. पंचांचा 4चा इशारा, चौकार. अतिशय चांगली अशी फलंदाजी बघायला भेटते आपल्याला संघातर्फे. चौकार. डीजे साऊंड प्लीज. रोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून सुंदरशी स्पर्धाचे आयोजन या कात्रप परिसरामध्ये काही वर्षापूर्वी बदलापूरमध्ये मोठं आयोजन व्हायचं अंडरआर्म टुर्नामेंटचं. पण आज बदलापूरचा परिसर वाढत गेला, बदलापूरची लोकसंख्या वाढत गेली आणि एक नवे नवे युवा नेतृत्व, युवा खेळाडू आपल्याला बदलापूरमध्ये बघायला भेटतात. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी मारण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. चांगली अशी फलंदाजी, चांगला असा फटकार संघातर्फे. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी बघायला भेटते आपल्याला संघातर्फे. डीजे साऊंड प्लीज. किती बॉल झालेत ते. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी बघू फलंदाज काय करतात. आणि ते कुठेतरी गोलंदाजीला प्रेशर आल्यासारखं दिसते. पंचांचा वाईटचा इशारा. बदलापूर मध्ये नावाजलेले पंच प्रथमेश पाटील. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी राठोड यांचा. बघू काय करतात संघासाठी. आणि हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव घेण्यामध्ये सफल होईल फलंदाज. चांगली अशी फलंदाजी. 18 धावा. संघाची धावसंख्या झालेली 18. षटक किती झाले? 2 षटक अखेर संघाची धावसंख्या झाली 18. पुढचा ओव्हर घेऊन कोण येते बघूया आपण. 2-3 बॉलर आपल्याकडे आहेतच म्हणा असं दिसतंय मला. रोहित डिंगणकर दिसतोय, संकेत शेरकर दिसतोय, अक्षय नाईक पण बॉलरच आहे. बॅटिंग टीम जे बॅटिंग करतायत त्यांच्या प्लेयरला विनंती आहे, त्यांनी प्रत्येक वेळी आतमध्ये जाऊ नका, बस 3 वेळा जाऊ नका. फलंदाज जे करतात आहे ना त्यांचे जे आहे चेतन दादा, तर आपल्या टीमला सांगा की आतमध्ये जाऊ नका. संकेत शेरकर. पुन्हा एकदा फलंदाज नवनीत आणि गोलंदाजी करताना गोलंदाज तरबेज गोलंदाज. बघू पुढचा चेंडू आपल्या संघासाठी काय करतात. सुंदर असा चेंडू रफ्तारच्या गेंदमध्ये, परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल होईल फलंदाज. संघाच्या धावसंख्येमध्ये अतिरिक्त अशी एक धाव भेटते. पंचांचा निर्णय डेड बॉल. डेड बॉल. बॉलर लक्ष ठेवा तुमचे प्लेयर. हा डेड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. कुठल्याही प्रकारची धाव संघामध्ये वाढणार नाही. परंतु बघू पुढचा चेंडू आपल्या संघासाठी काय करतात. यष्टीरक्षकांचं बघा जरा कुठल्या वेगळ्या अँगल मध्ये उभे आहेत. तरबेजाचे यष्टीरक्षक बघायला भेटतात. डॉट असा चेंडू, निर्धाव चेंडू. अतिशय चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्या संघातर्फे. पुढचा चेंडू. फलंदाजी तेवढी तरबेज, गोलंदाजी तेवढी तरबेज. बघू आपल्या संघासाठी काय करतात. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, पण पंचांचा वाईटचा इशारा आणि अतिरिक्त अशी एक धाव. 2 रनांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या झाली आहे 20. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट असा चेंडू. फलंदाजाला काही खेळता आला नाही चेंडू. अतिशय चांगली अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. पुढचा चेंडू संघासाठी पंचांचा 9चा इशारा. एक अतिरिक्त अशी धाव संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या होते 21. सुंदर असा फटका टोलवण्याचा प्रयत्न, धावचित करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यामध्ये सफल झाले फलंदाज. 22 धावा. संघाची धावसंख्या झालेली आहे 22. पुढचा चेंडू निर्धाव असा चेंडू. यॉर्कर होल्ड, खड्ड्यात गेला डायरेक्ट बॉल.
शेरकर पुन्हा एकदा फुल टॉस कव्हर केलाय. फक्त एकच धाव मिळेल. किती प्रयत्न केला तरी एकच धाव मिळणार आहे. 23 धावा. संघाची शेवटचा धावसंख्या चेंडू. झालेली 23. शेवटचा चेंडू संकेत शेरकर. बघूया काय करतात आपल्या टीमसाठी. तिसऱ्या षटकातला अखेरचा चेंडू. लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. बघू कसा फुल टॉस देत आहेत का यॉर्कर टाकतायत. एक धाव घेण्यामध्ये सफल फलंदाज. एकच धाव. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झालेली आहे 24. शेवटचे शतक घेऊन येत आहेत प्रणय शिंदे. YouTube लाईव्ह साठी त्यांनी नवीन बूट घेतले. विचार करा, शूज घेतलेत नवीन. हा चला स्टार्ट. शेवटचे षटक पहिला चेंडू. एकच धाव. एकच धाव. शिव रेसिडेंटी आणि शुभमंगलम टॉस साठी यायचं आहे थोड्या वेळाने. हा सामना अर्धा झाल्यावरती तयार राहायचं आहे. आणि बाद. शिव रेसिडेन्सीचे दगडू तेली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. शिव रेसिडेन्सीचे सांगायचं एक मिनिट थांबा. अंपायर सांगतील बाद. तेली साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपल्या सर्वांचे युवास्थान आदरणीय सुरदादा पाटील यांचं स्वागत करतील. नेहमीच प्रत्येक युवांना सहकार्य करणारा सुरदादा पाटील कुठलाही युवा त्यांच्यापर्यंत पोहोचला की त्यांचं परिपूर्णप्रमाणे काम करणारे आपले. कोणी क्रॉस केलं क्रॉस नाही केलं अंपायर बघताय. झेंडे साहेब तुमचंही इथे आमंत्रित करत आहोत. तुम्ही पण स्टेजवर इथे उपस्थित राहावं. आमचे सर्वांचे लाडके प्रेरणास्थान सुरदादा पाटील यांच्यातर्फे झेंडे साहेब तुम्हाला हे निवेदन आहे की तुम्ही पण इथे यावं. तुमचा इथे सुरदादा पाटील यांच्यातर्फे मान सन्मान देऊन स्वागत करण्यात येईल. झेंडे साहेब चेक करूया. थांबा कोणी येऊ नका. फक्त तुमचा कॅप्टन आणि त्यांचा कॅप्टन असेल. या तुमचं फक्त कॅप्टन घेऊन या. आदरणीय झेंडे साहेब यांचं युवा नेतृत्व सुरदादा पाटील यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. असेच कार्यक्रम आपल्याला या कात्रप परिसरामध्ये बघायला भेटतील. काही दिवसापूर्वीच होळीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने इथे साजरा करण्यात आला. युवा नेतृत्व रोहनदादा पाटील आणि सुरदादा पाटील यांच्या माध्यमातून साकार झालेला होळीचा महोत्सव संपूर्ण बदलापूरमध्ये या ज्या महोत्सवाची चर्चा केली जाते त्याच माध्यमातून पुन्हा एकदा युवांना आणि कात्रप परिसरातील राहणाऱ्या रहिवाशांना योग्य प्रकारे मार्गदर्शन खेळाडू व्यक्तिमत्वाला जागरण करण्याचा प्रयास हा पाटील परिवारातर्फे आहे. आणि खरंच आजचा हा कार्यक्रम बघायला बघितलं तर संपूर्ण बदलापूरमध्ये त्या कार्यक्रमाची चर्चा होते की कशा प्रकारे हा कार्यक्रम इथे राबवला गेला, याची शिस्तबद्ध पद्धतीने डिसिजन बघितलेला आहे, कशा प्रकारे याची रचना केली गेली आणि असाच कार्यक्रम बदलापूरच्या प्रत्येक विभागामध्ये व्हावं असे प्रत्येक खेळाडूला वाटते. पंचांचं अभिनंदन. तुमच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये असं वाटतं की असा कार्यक्रम व्हावा. आणि दादा बोलतात की दरवर्षी हा असाच प्रकारे ह्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने हा कार्यक्रम केला जाईल. ओमकार केपीएफ पण होऊ दे, अजून बाकीच्या वाड्यात पण होऊ दे दादा. पुढचा चेंडू बघू. फलंदाज तयार, तेवढ्या वृत्तीने मारण्याचा प्रयत्न. पंचांचा 9चा अतिरिक्त शेत धाव भेटते संघाला. थांबा थांबा, लागले का बघा त्यांना प्लीज. खेळाडू जर लागला असेल तर पंच त्या बाबतीत निर्णय घेतील की खेळाडू खेळणार की नाही खेळणार. अनफिट असेल तर तुम्ही बसू शकता. बॉल काउंट आहे 27. 27 धावा.
27 27 धावा. नेक्स्ट बॅट्समन शब्बीर. हो बॉल काउंट. नो बॉलला रनआउट काउंट आहे. हो 28 प्रणय शिंदे. 4 चेंडू झालेत. 28. बोल्ड. त्रिफळाशीच झालाय. काय झालं? फलंदाज बाद. अंपायर बोल्ड झाला. चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला संघाच्या Stumping गोलंदाजातर्फे. पंच आपला निर्णय कळवा. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आउट आहे. त्या क्लिअर बाबतीत आउट आहे. कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये आणू नका. Clear out पंच आहे. हे फार तरबेज आहेत. पुढचा चेंडू चेतन निकम एक चांगले खेळाडू आहेत विक्रोळीचे. टॉस झाली बदलापूरमध्ये खेळतात ते. कोण आहे मानकरी? बघू आपल्या संघासाठी पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय. यष्टीरक्षकाने सुंदर अशी पंच झेल. आपले अतिशय उत्तम कामगिरी करतायत. निर्धावाचा चेंडू. आता टॉस झाला त्याचा विजेता कोण आहे? 4 षटकाखेर संघाची धावसंख्या झालेली आहे 28 आणि संघाला शुभमंगलम आणि शिव रेसिडेन्सी कर्णधार. टॉस झाला. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या 2 संघामध्ये शेवटचा या लीगचा सामना होणार आहे. त्यासाठी टॉस आपण या ठिकाणी तेली साहेब यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी टॉस उडवून घ्यायचा आहे. टॉस होतोय. शिव रेसिडेन्सी आणि शुभमंगलम. या ठिकाणी शिव रेसिडेन्सी यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग करायचा. 29. फक्त 29 धावा टार्गेट. अक्षय नाईक आणि यज्ञेश मोरे दोन्ही आयकॉन. शिजी फेस 4 स्टार्ट. फुलटॉस. पहिलाच फुलटॉस आणि षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवर 6 धावा. मला ते कॅच घेतली असती पण हाताला लागून चुकून गेला तो. अहिला हे बॉल हातात आलाच नाही. अंपायरचं लक्ष आहे. टेन्शन घेऊ नका. पहिला डॉट. 6 धावा आल्यात पहिल्याच चेंडूवर. दुसरा चेंडू डॉट. आता बघू तिसरा बॉल. फुलटॉस पुन्हा एकदा. आरामात खेळून काढलेला आहे. एकच धाव. 6 आणि 1 7 धावा. फक्त 7 धावा. यज्ञेश मोरे आयकॉन. श्रीजी निर्वाणा फेस 4 फेस 5. नो बॉल आहे. नो आहे. नो. नऊ धावा. पुढचा चेंडू अक्षय नाईक. या ठिकाणी सर्व खेळाडूंना एक सूचना देतोय की कोणी जीन्स वगैरे घालून खेळायचं नाहीये. टी शर्ट आणि ट्रॅक. आपण ड्रेस कोड ठेवलेला आहे तो कंपल्सरी आहे आणि टी शर्ट आणि ट्रॅकवरच खेळायचं आहे.
यानंतर जो कोणी खेळाडू जीन्सवर खेळताना आढळल्यास त्या संघाला पेनल्टी देण्यात येईल. हॅलो, जसं आता सांगितलं की काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात खेळाडूला, तर पुन्हा एकदा आपल्याला निवेदन करण्यात येईल की फोर, ट्रॅक आणि चौका. पॅन्ट घालूनच इथे फोर आहे, फोर आहे, फोर आहे. क्रिकेटसाठी आपण उपस्थित राहायचं. जर जीन्स मध्ये जर कुठला खेळाडू दिसेल त्या खेळाडूला बाद करण्यात येईल. पुन्हा एकदा चांगला असा प्रयास मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यामध्ये सकल संघाच्या बॉल 14. धावसंख्येमध्ये एक धावांनी वाढ होते. पुढचा चेंडू संघाचे गोलंदाज मारण्याचा प्रयत्न, चांगला असा फटका टोलण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यामध्ये सफल. 28 15, धावांचे 15. लक्ष्य संघाला सामना जिंकण्यासाठी. 15 धावा. चांगली अशी फलंदाजी आणि चांगली अशी गोलंदाजी, यष्टीरक्षकही 18 बॉल, 14 चांगले, रन. तेवढे तरबेज, असं सुंदरसं आयोजन आपल्याला कात्रप परिसरामध्ये बघायला भेटतंय. 18-14. बॉलर्स नेम संकेत. 18 चेंडू मध्ये 14 धावांचे लक्ष्य संघाला सामना जिंकण्यासाठी. बघू पुढचा चेंडू. 15 झाले, 14 पाहिजेत. 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यज्ञेश पहिला मोरे, चेंडू चांगल्या ground प्रकारे shot, फटकावला आणि चौकार. पंचांचा निर्णय. यज्ञेश हात मोरे चौकार. बॅटिंग करतायत, काय टेन्शन नाही. चांगला असा त्यांना माहिती फटका आहे, मी आपला चौकारच्या match आरामात काढू. माध्यमात संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होते. पुढचा चेंडू आपले गोलंदाज बघू आपल्यासाठी संघासाठी काय करतात. अटीतटीचा सामना बघायला भेटतोय. मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यामध्ये सफल फलंदाज. गोलंदाजाला फार परिश्रम करावा लागेल जर संघाला सामना जिंकवायचा 20. असेल. तुम्हाला डॉट चेंडूची फार गरज आहे आणि तुमचं प्रदर्शन इथे दाखवावं लागेल, कारण आपल्या टार्गेट फार कमी. पुन्हा एकदा चेंडू, षटकार, 20 आणि अतिशय 6, 26. उत्कृष्ट असा फटका आणि षटकार, अतिशय चांगला असा फक्त टोला 3 टोलवलेला धावा. आहे फलंदाजाने. आणि 6 ने 3-3. संघामध्ये धावसंख्येमध्ये वाढ, अतिशय सुंदर अशी फलंदाजी बघायला भेटते आपल्या संघातर्फे. फक्त 3 धावांची गरज आहे. गोलंदाज थोडे दबावामध्ये आलेले आहेत, कारण की टार्गेट फार कमी आहे. 28 ते 29 धावाचे लक्ष्य संघाला सामना जिंकण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये चांगली अशी षटकार भेटते. पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा हा आणि 55 संपवलेली आहे match. चौकार. मॅच एंड आणि केलेली अशा आहे. प्रकारे अक्षय नाईक आणि सामना यज्ञेश मोरे. जिंकलेला मला माहिती होतं, आहे. ही लोक जिंकलेल्या ही जोडी संघाचे अख्खा खेळणार हार्दिक आहे game. अभिनंदन आणि हारलेल्या संघाला शुभेच्छा. धन्यवाद. पुढचा जो सामना आहे त्या संघाच्या दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा आणि आपले खेळाडू यष्टीरक्षणासाठी क्षेत्रफळासाठी उभे करावे पटकन. चला, मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही नाव डिक्लेअर करणार आहोत 1 मिनिटामध्ये. मॅन ऑफ द मॅच साठी, आणि मॅन ऑफ द मॅच जात आहे पुरुषोत्तम भुवार. रफ्तार का बादशाह पुरुषोत्तम. यांना सुद्धा या चला ठिकाणी या. सन्मानित करत आहोत. मी पुरुषोत्तम नितीन शिंदे यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन विवेक यन्नीवार यांना सन्मानित करायचंय. आरामात जिंकलेले आहेत पुरुषोत्तम आमचा भाऊ. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच. एक मिनिट थांबा जरा पुरुषोत्तम भाऊ, तुम्हाला 2 शब्द बोलायला लागतील माईकवर. या ठिकाणी आता झालेल्या सामन्यामध्ये मनोहर सिंह निर्वाणा हा संघ विजय झालेला आहे आणि यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून पुरुषोत्तम यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करत आहोत.